जमाना बदललो ना, जमान्यासारख्या बुवानी रवाकच व्हाया. मग तो म्हातारो बुवा असो किंवा तरुण असू दे. आता 2020 जर म्हटलं तर मला एकदम चांगलं आवडतं. मी करते 20 आणि केलेले असत आणि अजूनही करताय मी. पण आता आता काही लोकांना काय 20 करता येत नाही म्हणून ते 20ला नावं ठेवतात. मित्रांनो, आता मी पेंडुरकर स्टॉप म्हणून एक गाव आहे तिकडे आलोय. माझ्या घराच्या बाजूलाच आहे. आणि हा जो मुलगा दिसतोय पप्पांकडे शिकायला येतोय पेटी, तर त्याच्या घरी आलोय आम्ही पहिल्यांदा. तिकडून मग आम्ही नंतर उमरमाळा वालावाला जाणार आहोत. तर त्याच्या घरी आलोय. तर त्याच्या घरची जी गणपतीची मूर्ती आहे छोटीशी आहे पण खूप मस्त आहे आणि खूप सुंदर आहे देखणी. तुम्हाला दाखवतो. लहान मूर्ती आहे पण बघण्याला एकदम चेहऱ्यावर वगैरे खूप तेज आहे आणि नजर वगैरे खूप मस्त आहे मूर्ती गणपतीची. आणि हाच आहे. नाव काय तुझं? नमस्कार, मी स्वप्नील राऊत. अच्छा, स्वप्नील. हा इथे पप्पांकडे क्लासला येतो शिकायला पेटी आणि भजन खूप सुंदर करतो. तर ही कुठली मूर्ती आहे? कुठली? इथली आपल्या गावातलीच आहे? इथलीच आहे? उमरमाळ्यातली. म्हणजे पूर्ण मातीचीच मूर्ती आहे ना? मातीची मूर्ती. अच्छा. किती दिवस? 11 दिवस आहे गणपती? 11 दिवस. ओके. घरी आता कोण कोण आहे? बाबा वगैरे आहेत काय? म्हणजे पूजा झाली नाही वाटतं अजून? पूजा अजून झाली नाही. अच्छा. मग भजन चालू आहेत की नाही अजून? हो, भजन चालू आहे. अच्छा अच्छा. हे याचे बाबा आहेत. नाव काय तुमचं काका? नाव काय तुमचं? गुरुनाथ राऊत. रघुनाथ राऊत. गुरुनाथ राऊत. गुरुनाथ राऊत. अच्छा. अजून पूजा झाली नाही आहे. पूजा व्हायची बाकी आहे कारण आम्ही खूप लवकर आलो आहे. बरेच लोकांनी अजून पूजा पण नाही केली आहे कारण भरपूर कामं वगैरे असतात गावच्या ठिकाणी. ते सगळं करून मग आपलं गणपतीची सगळी पूजा करावी लागते. तर आता मी इथून जाणार आहे उमरमाळ्याला. तर आपण आता डायरेक्ट उमरमाळ्यालाच भेटू. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक दाखवायचं राहिलं आहे, जे आपण बऱ्याचशा ठिकाणी पडदे छत वगैरे बांधतात वरती. तर ह्याने खूप मस्त सुंदर डोकं लावून हे असे बघा हे प्लेटी लावले आहेत. हे आपले प्लेटी आहेत जे आपण खायला वगैरे वापरतो मुंबईच्या ठिकाणी. त्या प्लेटींचा वापर करून हे इकडे पताक्याचं डेकोरेशन केलं आहे खूप मस्त. हे बरंचसं सगळ्यांनाच जमत नाही, हे आपल्या डोक्यात पण नसतं, पण यांनी खूप सुंदर डोकं लावून हे इकडे पताक्याचं डेकोरेशन केलं आहे खूप सुंदर. मित्रांनो, आता मी उमरमाळ्याच्या गावात आलो आहे. हे उमरमाळा आहे. ह्या साईडला इकडे रामेश्वर मंदिर आणि हा रोड सरळ आपला कुडाळला गेला आणि आपल्याला इकडे जायचं आहे. पडोशीवाडी म्हणून आहे. आणि बाप्पा इकडे अगरबत्ती घेत आहेत. भिवा काकाकडे, भिवा गुंजकर म्हणून. त्यांच्यानंतर आम्ही मार्गी म्हणून मार्ग्यांचं एक घर आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही नंदू काकाकडे जाणार. तो थोडा वरती राहतो, खूप आतमध्ये जंगलात घर आहे त्याचं. आता रोड चांगले झालेत, पहिले खूप खराब होते. तर आता मी असं एक 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 गणपती बघत पुढे जाणार आहोत. नंदू काकाचा खूप मोठा गणपती असतो, तर तो पण बघायचा आहे. आणि तिकडून नंतर मग घरी जायचं आहे. डिस्टर्ब केलं काय तुमका? पिक्चर बघत आहे भिवा का नाही? डॉक्टरकडे गेलो. काय बरं नाही, चतुर्थी बघ. हो, त्या काय बरं नाही, त्या आता लाईट बरं नाही, तर त्याकडे घेऊन गेलो. तुमचं किती दिवस? हां, तुमचं किती दिवस? 11. येवा बघू. होय. होय म्हणजे आज 6 दिवस. हा, होय म्हणजे आज 6 दिवस. हो, अजून की आज 5 दिवस आहे. पूजे दिवशी आहे. पूजा कधी या? 9व्या दिवशी आहे. 9व्या दिवशी. हो. मित्रांनो, हे भिवा काकाचं घर आहे. भिवा काका आता नाही, डॉक्टरकडे गेलाय. आणि हे भिवा काकाचे मोठे बंधू आहेत, बरोबर ना? आणि ही अच्छा अच्छा, ही यांची मिसेस आहे इकडे. आणि हे भिवा काकाचं घर आहे आणि हे गणपतीची मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. आपण त्यांच्याकडनं विचारू की किती फुटाची असेल, पण गणपती सध्या बघून घ्या, खूप मोठी मूर्ती आहे. मित्रांनो, हे भिवा काकाचे मोठे भाऊ आहेत, तर यांना विचारू ही गणपतीची मूर्ती अंदाजे किती फुटाची असेल? 4.5 फूट.
4.5 आणि म्हणजे पूर्ण मातीचीच मूर्ती ना, मातीचीच ना, प्लॅस्टर अच्छा, म्हणजे हलका असेल. पण दरवर्षी एवढीच असते मूर्ती. हो दरवर्षी एवढी. अच्छा. आता सध्या म्हणजे विवाह वगैरे होत नाही, पण ह्यांच्या घरामध्ये खूप सणशोध वगैरे खूप जोरजोरात केला जातो. आणि मला वाटतं घरात नाही बोललात तरी 8 माणसं आहेत ना, 8 माणसं असतात, पण खूप डेकोरेशन वगैरे खूप जोरात करतात आणि सण पण खूप चांगला करतात. आणि काकी पण आमची खूप मेहनत घेते ह्या अशा गणपती सणांना, कारण खूप लोक येत असतात इकडे. आणि आमचं इकडे खूप जुनं नातं आहे पहिल्यापासनं. तर आम्ही पण खूप पहिला म्हणजे लहानपणी मी खूप यायचो, पण आता मुंबईला गेल्यापासून थोडंसं आपली रहदारी कमी झाली इकडे यायची. मखमली कोल्हापूरची डिश आहे आणि हा विवाहकांचा मुलगा आहे ना, बरोबर ना. तर आता विवाह काय येणार नाही आहे, आताच फोन आलेला कारण गर्दी आहे डॉक्टरकडे. तर आम्ही आता हे खाऊन निघणार, कारण आम्हाला पुढे वालवलीला पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही हे खाऊन निघणार होतो. विवाहाकाला आपण परत नंतर भेटू कधीतरी. कालच दिलो. दोघंही ना तुम्ही? हो चिरंजीव हो. कोणाचं बोलतो? आमच्या भावात होतं अण्णा. अन्याचं सांग ना माझा कसा. मित्रांनो, हे आहेत मार्गी बुवा, पप्पांचे खास मित्र, जिगरी दोस्त, एकदम जुनी मैत्री आहे खूप. म्हणजे पप्पा पहिले मुंबईला होते तेव्हा त्यांची एकत्रच भजनं वगैरे डबल वारे वगैरे करायचे. आणि ही मार्गीवांची मिसेस, बरोबर ना. मी कधी बघितलं नाही ना बुवा. किती वर्ष झाली तुमच्या मैत्री, म्हणजे किती वर्ष एकत्र होतात? आम्ही मैत्री आमचे भरपूर वर्ष झाले. थोडं फॅन कमी कर ना. तरी पण आम्ही 95 पासून मी एकत्र हां दोघोटीच राहत होतो. हां. पण माझ्याकडे वाटा होता आणि माझ्या भाजनात दशावता तर कोणी आणला असेल तर संतोष बोलतात. मग तुम्ही पहिलं राहायला कुठे होतं? मालाडला? पहिलं ना मी राहायला पहिला मी 74ला मी घ्यायला होतो शिवडीला. अच्छा. 74, त्याच्यानंतर मी मालाडला गेलो. मग तुमची मैत्री कशी काय झाली म्हणजे? मैत्री आमची पहिल्यापासून ओळख. हां हां. बाजूच्याच गावात ना. अच्छा. मग मैत्री पहिल्यापासून ओळख आमची. म्हणजे दत्ताचे बाबा वगैरे, ह्याचे बाबा हम्म. अण्णा बिंडे. पहिला आमचा मुंबईचं मंडळ होतं ना मालाडचा, त्या तुमच्याचकडे यायचं आम्ही त्यावेळी. ओके. कुणकेश्वरला गेलो त्यावेळी तुमच्याकडे. हम्म. बरीच वर्ष झाली. नंतर गावी हा कायम आल्यानंतर आमची मग मैत्री तुटली नाही, पण बदनात मग आमचं दुसरं वाटते. आता गावी तुम्हाला तर किती वर्ष झाली आल्यावर इथे? आता कुठं आहे 1 वर्ष. अच्छा, म्हणजे मुंबई सोडली कायमची? हा, आता काय आमच्या करोनाबाई सोडायची लागली. अच्छा. म्हणजे काही प्रॉब्लेममुळे? प्रॉब्लेम म्हणजे काय, आता पोरग्यांचं मला कामाला अजून घेतलेलं नाही ना. तो टाइम्स ऑफ इंडियाला आहे ना मुलगो. आणि वाळवे बंच वगैरे तुमचं नातं कसं? हा, वाळवे बनतात माझं नातं भाऊ एकदम पहिलं मैत्रीचं. म्हणजे गुरुबंधूचं नातं होतं ना, की कसं? गुरुबंधूचं आमचं नाही, ते माझे गुरुच आहे. गुरु. त्यांच्या गंमत कसे, पहिले आम्ही मित्र. हां हां. मी त्यांच्याकडे वाजवायचो. ओके. आणि अचानक ज्यावेळी मी भांडूपचं मंडळ चालवायला घेतलं त्यावेळी अचानक बारी आली. गोपीनाथ बागवे बुवांचे शिष्य भिलारी नाही रे, भिलारी. अच्छा. हां. पद्धत आमची कशी, असं डबल बारी घेतल्यानंतर गुरुचंच गायचं. गुरुने जे काही शिकवलं ना तेच गायचं. दुसऱ्या बुवांचं गायचं ना. मला बऱ्याच बुवांची गाणी यायचं, पण मी नाही. आणि मी त्यावेळी बारी गायच्या बुवांकडे मी वाजवायचो. मी आणि संतोष पण असायचो, दोघे असायचे. आणि हा आपला अरुण कोंडूरकर, तिघे जण असायचे. त्यावेळी बारी घेतल्यानंतर मी बुवानं सांगितलं पण नव्हे ना, डायरेक्ट माझे गुरु म्हणजे कोण मला आवडले बाबा आमचे वाळवे बुवा. तिथून मी त्याला गुरु मानला. जर जरी आम्ही गुरु मानलं तर आम्ही बदनात गुरु असतो. आता आमची दोस्तीच तशी आहे. म्हणजे मुंबईत डबल बाऱ्यामध्ये भरपूर गेले असतील? भरपूर सर्वांचे वाजवले. फक्त मी यांचे कदम बुवांची बारी नाही वाजवले. अच्छा. परशुराम बुवांचे पण वाजवले, विलास पाटील ते वाजवले, परशुराम मोऱ्यांचे तर लय वाजवले. ओके ओके. आता सगळे लक्षात तरी कुठे गावतं सिंगलमध्ये सगळ्यांचेच वाजवले. जयराम गाडीगावकर, गणपत गाडीगावकर हे होऊन गेले बुवा त्यांचे. बरोबर. नाही म्हणजे तेव्हा आपापाड्यात वगैरे त्या साईडला? नाही, आपापाड्यात मी नंतर 95ला आपापाड्यात. मालाडला मला वाटतं मी काहीतरी 78ला आलो. अच्छा. मालाड मुंबईला. बरोबर. हां हां. गोलम बोंगर, सीताराम गोलम त्यांनी आणलं मला मालाडला. अच्छा. त्याच्यानंतर मी सीताराम गोलमकडे वाजवले. नंतर वाळवेंकडे आमचं संतोष गोसावे आणि अरुण कोंडूरकर. आम्ही आपल्या मध्ये कधी कधी जायचे. पण बुवांकडे जातो. गावी पण आता भजनं चालू आहेत की नाही? होय तर भरपूर. अच्छा. म्हणजे भजन बंद नाही. आणि हर्षद पण बघितलं, खूप छान वाजवतो. हरीश. हरीश.
आताचे हे नवोदित आपले जे माझ्यासारखे कलाकार येत आहेत बाहेर, बुवा वगैरे पेटी शिकतायत वगैरे, त्यांना काय म्हणजे काय तुम्ही संदेश द्याल त्यांना? संदेश त्या मला वाटतं, मला काही जर तरुण हे बुवा गातात मुंबईचे कारण गावचे, मी आता ऐकतोय, बरोबर. त्यांना संदेश देण्यासारखं काय आहे ना, आमच्यापेक्षा छान गातात ते. बरोबर, हो, ते पण तर आम्ही आहेच. मोठे बुवानी हे आपल्या मोठे आम्ही समजतो, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं असं भरपूर आहे. बरोबर त्यांचं गायन बघू ना, बरोबर 2020चा ह्याच्यात विषय नाही, कारण मी आता जे भजन गातात संगीत बरोबर त्यांच्याबद्दल बोलतो. मुंबईला पण असे ठराविक बुवा आहेत. बरोबर. मग आता तुम्हाला असं एक कोणाचं गायन वगैरे आवडतं सध्या? सध्याच्या तरुण पाय मी नावं घेत नाही, कारण एखादा कोणतरी चुकून राहिलं तर ते मला आवडत नाही त्यातला. पण आता डबल बारी वगैरे तुम्ही बंदच केलं ना? बंद ना, म्हणजे बंद नाही मी केलं. बोला. मला ते मानधनात पडले पाहिजे ना, बरोबर बरोबर मानधनात पडले पाहिजे ना. दोघात मला जमत नाही. आता इन्स्ट्रुमेंट रिपेअरिंग करायला खर्च किती आहे, बरोबर. म्हणून मी डबल बऱ्या करत नाही. आमच्या डबल बऱ्या आता कोणाला आवडायचे ना, आमका गाडी घालून घेणंच नाही. हा ते पण बरोबर. मग त्या बाबतीत काय तुम्ही बोला, डबल बाऱ्यांच्या बाबतीत? आता सध्या भरपूर ठिकाणी 2020 चाललंय आणि काहीतरीच थोडंसं वाद. नाही, गोष्ट खरी आहे. जमाना बदललो ना, जमान्यासारख्या बुवानी रवाकच व्हाया. मग तो म्हातारो बुवा असो किंवा तरुण असू दे. बरोबर. आता 2020 जर म्हटलं तर मला एकदम चांगलं आवडतं. मी करते 20 आणि केलेले असत आणि अजूनही करताय मी. पण आता बघ, काही लोकांना काय 20 करता येत नाही म्हणून ते 20ला नावं ठेवतात. पण माझं मत बुवा 20 हवीच. सध्या पब्लिक पण रसिक, त्यांचं मन बदललेलं आहे, त्यांची आवड निवड वेगळी आहे. माझ्या मते 2020 हवी. आता ज्यांका जमत नाही ते त्याला विरोध करतात, आम्ही विरोध नाही, आमका बुवा हया असा. अच्छा, म्हणजे त्याच्यात काय वाईट नाही म्हणजे? वाईट कारण कोण करता? बरीच लोक 2020ला म्हणजे नावं ठेवतात वगैरे, काय नाही असं नाही चाललंय. नाही नाही. वाईट कोण करता? वाईट आम्ही बुवा लोक करतो. बरोबर 2020 वाईट नाही, पण 2020 वाईट कोण करतात हे काही बुवा लोक करतात, आम्ही नाही करतो. आणि दत्ताची आणि तुमची कशी काय ओळख? दत्ता दत्ता म्हणजे संतोष गोस्वामी, आम्ही मित्र पहिल्यापासून. संतोष माझ्याकडे भरपूर. आमचं गाणं जर कुठलंही कंपोज करायचं असला तर संतोष गोस्वामी, मी दोघे आधी पहिले वाजवायचे आणि त्याच्या संगती दत्ता यायचा. पण दत्तन पण माझे प्रोग्राम भरपूर वाजवलेले असत. आणि दत्ता खरोखर सांगायचं म्हणजे आता आमच्या दोघांच्या पेक्षा नावावर उभा का, हो. आमका ते मोठेपणा वाटतं त्याच्याबद्दल. हो हो नक्कीच. तर मित्रांनो, 3 गणपती बघून झालेत. आम्ही वालावीला चाललो आहे. वालावला इथूनच आहे वरती रोड. खूप चढाव आहेत, तर आता जाताना तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप जंगल आहे आतमध्ये. आणि आता नंदुगाकडे चाललो आहे. तो गणपती बघून आम्ही मग घरी जाणार आहोत. जणू हे आहे वालावल गणपती. बघू पहिला. कोण हे? काकांचं जे अण्णाचं. जणू हे नंदुवाचं घर आहे. हा नंदुकाका इकडे बसलाय आणि हा नंदुवाचा बंधुराज. आणि ही गणपतीची मूर्ती आहे, खूप सुंदर बनवलेली आहे आणि ही इथेच बनते. नंदुवाच्या भावानेच बनवलेली आहे, भरत काकाने. आणि ही पूर्ण मूर्ती मातीची आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे गौराई आहे. मला वाटतं आज गौरीचं विसर्जन आहे ना, आज गौरीचं विसर्जन आहे. त्यामुळे आपण आता नंदुकाकाला विचारू नक्की हे गौरी गणपतीचं नक्की काय. कारण बरेचसे ठिकाणी गौरीबरोबर गणपती पण जातात, पण इकडे आता कळलं की फक्त आज गौरीचंच विसर्जन होणार आहे. तर आपल्या नंदुकाका सांगेल ह्याची नक्की काय कथा आहे ती. आणि गणपतीची पण मूर्ती खूप मोठी आहे. मला वाटतं एक किती फूट असेल? 4.5. तर मित्र हा नंदुकाका आहे आणि पप्पांचा खूप जुना मित्र आहे. आणि खूप आमचं घरंदाजी संबंध आहे आमच्या इकडे. खूप लहानपणापासून मी येतो इकडे गणपती बघायला. शिष्य पण आहेत, मित्र पण आहेत. म्हणजे आमचं खूप मी लहान असल्यापासून बघतोय, 7वी असल्यापासून पेटी शिकायला यायचे तेव्हा. आणि आम्ही खूप वर्षापासून गणपती बघायला येतो. गणपती एवढ्याच हाईटचा असतो. आणि आज हा मला वाटतं 4.5 फुटाचा आहे. आणि पूर्ण गणपती मातीने केलेला आहे, हाती केलेला आहे आणि नंदुवाच्या भावानेच केला आहे. तर फक्त मला एवढंच सांगायचं, हे गौरीचं कसं असतं? म्हणजे गौरी तुम्ही बोलता आता जाणार, फक्त गौरीचंच विसर्जन होणार बोलतात ना, पण बऱ्याचशा ठिकाणी नैवेद्य वगैरे वगैरे ते कोंब्याच्या वगैरे तसं काय नाही. फक्त शेगलाची भाजी. अच्छा, शेगलाची भाजी करून फक्त गौरीचं विसर्जन होतं. आणि गणपतीचं अनंत चतुर्थी दिवशी. पण हे दरवर्षी गणपती एवढ्याच हाईटचा असतो काय? हो. पण म्हणजे इथे घरातच बनवला जातो. घरातच. तर अंदाजे किती दिवस लागतात? 1 महिना? 15 दिवस. 15 दिवस. म्हणजे सुकायला वगैरे पकडून सगळं. कलर काम वगैरे तुम्ही इथेच करता सगळं? हो सगळं. अच्छा. पण हे तरी ह्याला म्हणजे विसर्जनच्या टायमिंगला किती माणसं लागत असते? 10 माणसं लागतात. 10 ना? म्हणजे जवळ आहे काय विसर्जनचं? जवळ आहे. अच्छा. घराच्या खालीच. ओके.
फोटो मारतो इकडे. हा हिम्मत काका इकडे बसलाय आणि हा इकडे भरत काका आणि ही नंदुबाची मिसेस आहे. थोडी आता कामात आहे गणपतीचा सीझन असल्यामुळे, कारण माणसं येतात जातात त्याचं सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. त्याची बिचारी जेवण बनत होती. नाही आम्ही आता घेतलं, नंदुबाकडनं माहिती घेतली. आता आम्ही अर्ध्यावर पोचलो आहे नंदुबाच्या घरून निघून. आता घरी चाललो आहे. उमरमाळ्याच्या इथे आम्ही पोचलो आहे आणि जे पहिल्या घरी गेलेलो आपण भिवा काकाच्या, तो डॉक्टरकडे गेलेला, तर ॲक्च्युली तो आम्हाला आता भेटला इकडे म्हणून आम्ही थांबलो आहे. हा भिवा काका आहे आणि भिवा काकाची मिसेस तिकडे उभी आहे, जे आपण मगाशी पहिल्याच घरी गेलेलो त्या टीचरचा हा भिवा काका आपल्याला इथेच वाटेत भेटला म्हणून आपण थांबलो आहे. मित्रांनो आता मी घरी चाललो आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे, कारण लेट झालं आहे खूप. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्ही आता इथेच संपवतो आहे. तर आता ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला भेटतील, गणपतीचेच सगळे. आपला आता ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे होणार नाही, तर बरेचसे व्हिडिओ आता असेच बनतील. तर आपला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.